महाराष्ट्राचा उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणजे महाराष्ट्र शासनाच्या तिजोरीवरती मालमत्तेवरती दरोडा टाकणाऱ्या दरोडेखोर चोराचा सरदार आहे, हेच त्यातून निष्पन्न झालं आहे। खरं तर अजितदादा पवार आपण ज्या वेळेस IPS अधिकारी अंजना कृष्णा यांना फोन करून दम देण्याचं काम केलं, त्यांना रागवण्याचं काम केलं, त्यावेळेस तुम्हाला थोडी तरी तुमची बुद्धी जागी व्हायला पाहिजे होते। अहो, ज्या ठिकाणी अवैध मुरुम उपसा चालू होता त्या तुमच्या पदाधिकाऱ्यांनी शासनाकडून रॉयल्टी भरलेली नव्हती, रॉयल्टी पावती नव्हती, त्यांनी अवैध मुरुम उपसा करत होते। मग अवैध चोरीचे काम रोखण्याचं काम हे पोलिसांचं आहे आणि त्या मॅडमने योग्य कारवाई करत असताना तुम्ही पदाचा गैरवापर करून त्यांना दम देण्याचं काम केलेलं आहे। अजित पवार साहेब, त्या ठिकाणी तुमच्या त्या बेवड्या पदाधिकाऱ्यांनी हातबट्टी संत्रा अंमली पदार्थ मारणाऱ्या त्या तुमच्या कार्यकर्त्यांना जी फोन लावून दिला ना, त्याची पहिली परिस्थिती जाणून घ्यायला पाहिजे होते। अहो, तो प्युअर बेवडा आहे, गांजा फुकतोय, चरस फुकतोय, तसे त्याचे व्हिडिओ व्हायरल झाले ते, आणि त्याचं ऐकून तुम्ही जरी कारवाई थांबवत असाल तर माझी तुमच्याकडे मागणी आहे, त्या पदाधिकाऱ्यावर 302चे गुन्हे दाखल आहे, 307चे गुन्हे दाखल आहे। त्यांना अंमली पदार्थ सेवन करत असताना व्हिडिओ व्हायरल झाले तर पहिले त्याच्यावर NPD अंतर्गत कारवाई करा, मग तुम्हाला कुठतरी बोलायला जागा राहील। अजित पवार साहेब, तुमचे बगल बच्चे म्हणतात की तुमचे ती मेटकरी आमदार, अहो त्याचे बाजारो विचार मेटकरी तुमच्या घरात नेऊन ठेवा। अहो, तुम्हाला काय अक्कल आहे, काय कळतंय हो? तुम्ही त्या IPS मॅडमचे कागदपत्र चेक करायला निघालात, पहिले मेटकरी अजितदादा पवार यांचे कागदपत्र या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांनी मागितली, या देशाचे गृहमंत्री अमित शहानी मागितली। अहो, या महाराष्ट्रातला प्रत्येक माणूस मागतोय, शेतकरी मागतोय। अजित पवार यांनी 70,000 कोटीचा भ्रष्टाचार केलेल्या फायली कुठाच्या पहिलं जनतेसमोर ठेवा आणि मग वर तोंड घेऊन तुम्ही IPS मॅडमची कागदपत्र मागा। यापूर्वी देखील माड्यामध्येच तत्कालीन पालकमंत्र्यांनी देखील अशा पद्धतीचं विधान केलेलं होतं की वाळू माफियांना सोडावं। बघा, ही जी भाजप आणि राष्ट्रवादी शिंदेचं सरकार म्हणजे 2 नंबर अवैध व्यवसाय करणाऱ्याची पाठराखण करणारं सरकार आहे। या माध्यमातून मला थेट अजित पवार तुम्हालाच विचारायचं आहे, तुम्ही जे स्वतःची पाठ थापून घेताना मी लय भारी कायद्याच्या चाकुरीत राहून काम करता। अहो अजित पवार, आता तुमच्या पदाधिकाऱ्याला ज्यांनी कायद्याचा पदाचा गैरवापर केलाय त्याला कोणत्या टायरात घालून ठोकला पाहिजे हे आता तुम्ही सांगा पहिल्यांदा। अहो अजित पवार, त्या माडा करमाळ्यामध्ये अनेक तहसीलदारवर हल्ले केले, प्रांतावर हल्ले केले, वाळू माफिया मुरुम माफियाने सर्कल तलाट्याला बेदम मारलं, पालतं पडोस्तोर, कपडे फाडोस्तोर। त्यावेळेस तुमचे पदाधिकारी तुम्ही काय झोपक काढत होता का? त्यावेळेस तुम्ही काय SP ला आदेश केला नाही? त्यावेळेस का तुम्ही कलेक्टरला आदेश केला नाही? संबंधित 2 नंबर अवैध व्यवसाय करणाऱ्या वाळू माफिया असतील, मुरुम माफिया असतील, यांच्यावर तात्काळ कारवाई करून त्यावेळेस काय दातकिडी बसली होती का? आणि या माध्यमातून 100% सिद्ध झालेलं आहे की अजित पवार म्हणजे 2 नंबर अवैध धंद्याच्या पाठराखण करणारा मोरक्या आहे। मोबाईलवरून फोन करतात, काय हे सगळा प्रकार आहे की किती मुळामध्ये उपमुख्यमंत्री ह्या पदाच्या लायकीची माणसं राहिलेली नाही, ती नेमकं कोण उपमुख्यमंत्री आहे ह्या लोकांना प्रश्न पडलाय। आणि त्या IPS मॅडमचं काहीही चुकलेलं नाही, असं किती मोठं आहे अर्थकारण किती मोठं नाही। ऐका की काय आहे, आयरी गैरी कोण बन जर उठून जर उपमुख्यमंत्र्याला फोन लावत असतील तर विश्वास कसा ठेवायचा? त्याच्यामुळे त्यांनी सन्मानाने छाती ठोकपणे सांगितले की तुम्ही माझ्या मोबाईलवरती फोन करा म्हणून। त्याच्यामुळे याच्यामधला आणि जनतेमधला 100% दुरावा निर्माण झालेला आहे। जनतेला प्रश्न पडलेला आहे की ही सरकार नेमकं कुणाचं आहे? ही सरकार जाणून बुजून 2 नंबर अवैध व्यवसायाचं आणि चांगल्या अधिकाऱ्याचं खच्चीकरण करतंय। अजित पवार 3दा उठलं ग सुटलं, आम्ही लाडक्या बहिणीची पाठराखण करतो, आम्ही लाडकी बहीण म्हणता। अजितदादा पवार, ही तुमची लाडकी बहीण नाही गाता, म्हणजे लाडक्या बहिणीनं चांगलं काम केलं म्हणून तुम्ही लाडक्या बहिणीचं पाय वडण्याचं काम करणार का? त्यांचं खच्चीकरण करण्याचं काम करणार का? त्यांना नाहक त्रास देण्याचं आपण काम करत आहात। तुमच्या हक्काचं फॅमिली हॉस्पिटल लोकमुद्रा मीरा मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल आता शंकर शेठ रस्ता स्वारगेट कॅम्प येथे 4 सप्टेंबर पासून आपल्या सेवेत। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।